नमस्कार मित्रांनो. जुलै 2026 हा महिना कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी सावधगिरीचा, संयमाचा आणि परिस्थिती ओळखून पुढे जाण्याचा असा काळ ठरणार आहे. या महिन्यामध्ये काही महत्त्वाचे ग्रहयोग तुमच्या पूर्णपणे बाजूने आहेतच असं म्हणता येणार नाही. कुंभ राशी सध्या 7.5च्या प्रभावामध्ये आहे. त्याचबरोबर या राशीमध्ये राहूचं सुद्धा भ्रमण आहे. जून महिन्यामध्ये गुरुचं स्थान परिवर्तन होऊन गुरु तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करत आहे, ज्याला आपण रोग ऋण आणि शत्रुस्थान असं सुद्धा म्हणतो, एकंदरीत अशुभ स्थान. त्याचबरोबर काही ग्रहांचं भ्रमण चतुर्थ स्थानाशी संबंधित परिणाम देणार आहे, ते सुद्धा अशुभ. आता चतुर्थ स्थान म्हणजे घर, मानसिक शांतता, कुटुंब आणि आरोग्य. या बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक राहील. म्हणजेच जुलै महिना कुंभ राशीसाठी अगदी सहज, सोपा किंवा पूर्णपणे मनासारखा जाईल असं मात्र म्हणता येणार नाही. पण याचा अर्थ हा नाही की हा संपूर्णपणे नकारात्मक आहे. कारण कुंभ राशीची एक मोठी ताकद म्हणजे शिस्त, तर्कशुद्ध विचार, नियोजन आणि परिस्थितीचा अभ्यास करून घेण्याची क्षमता. तुम्ही भावनेच्या भरात जाऊन निर्णय घेणारी रास नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट काही प्रमाणात अंतर ठेवून पाहता, तपासता, विचार करता आणि मगच पाऊल उचलता. हीच तुमची जीवनशैली जुलै महिन्यामध्ये तुमच्यासाठी संरक्षक कवच ठरणार आहे. ग्रहस्थिती थोडी विरोधात असली तरी तुमची नियोजनबद्ध वृत्ती तुम्हाला या परिस्थितीतून निभावून नेईल. त्यामुळे या महिन्याचा मुख्य संदेश असा आहे की घाबरू नका, पण बेफिक्रेही राहू नका. संयम ठेवा, निरीक्षण करा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. सुरुवातीला तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलू. या महिन्यामध्ये शारीरिक आरोग्याच्या संदर्भात फार मोठी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. शरीरानं तुम्ही साधारण काम करू शकाल, दैनंदिन जबाबदाऱ्या निभावू शकाल. पण खरी काळजी मानसिक स्वास्थ्याची आहे. कारण बाहेरून तुम्ही स्थिर दिसाल, पण आतमध्ये ताण, अस्वस्थता, राग, चिडचिड आणि भावनिक थकवा जाणवू शकतो. परिस्थिती तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही, अपेक्षित सहकार्य मिळत नाही, घरातील किंवा कामातील काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहेत असं वाटतंय. तेव्हा मनामध्ये चिडचिड वाढू लागते. काही वेळा तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न कराल, पण आतून दडपण वाढतच राहील. आणि हेच दडपण अचानक राग, कठोर शब्द किंवा जवळच्या व्यक्तींवर चिडचिड म्हणून बाहेर येऊ शकतं. या महिन्यातील सर्वात मोठी काळजी इथेच आहे. कारण मानसिक तणावाचा पहिला परिणाम तुमच्या जवळच्या नातेसंबंधावर होऊ शकतो. ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त तुमचं प्रेम आहे, त्यांच्याशीच गैरसमज, वाद किंवा भावनिक अंतर निर्माण होण्याची शक्यता राहील. त्यामुळे मनातला ताण बोलताना शब्दामध्ये उतरू मात्र देऊ नका. लक्षात ठेवा, ही परिस्थिती कायमची राहणार नाही. ग्रहमान बदलतच असतं. जीवनातला प्रत्येक तणावाचा काळ हा निघून जाणारा असतो. पण त्या काळात आपण काय बोलतो, कसे वागतो आणि कोणते निर्णय घेतो यावर पुढचे परिणाम ठरत असतात. म्हणूनच या महिन्यामध्ये तुम्ही जितक्या शांतपणे परिस्थिती पाहाल, तितक्या चांगल्या पद्धतीने त्यातून बाहेर सुद्धा पडू शकाल. मानसिक ताण कमी करण्यासाठी या महिन्यामध्ये काही गोष्टी उपयुक्त ठरतील. नियमित झोप घ्या, अनावश्यक चर्चा टाळा, सोशल मीडिया, तुलना, इतरांच्या यशामुळे येणारी अस्वस्थता किंवा सतत भविष्याचा विचार करणं हे सुद्धा कमी करा. ध्यान, प्राणायाम, चालणं किंवा शांत संगीत यासारख्या साध्या गोष्टींचा तुमच्या मनावर चांगला परिणाम होऊ शकेल. आता थोडं आर्थिक स्थितीबद्दल बोलू. गेल्या काही वर्षामध्ये आर्थिक स्थैर्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींना संघर्ष करावा लागला आहे. काही वेळा उत्पन्न असूनही पैसा टिकला नाही, काही वेळा खर्च अपेक्षेपेक्षा जास्त झाले, काही वेळा मेहनतीप्रमाणे परतावा मिळाला नाही. जुलै महिन्यामध्येही आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगायला हवी. या महिन्यात पैसा येईल, पण त्याचबरोबर खर्चही वाढू शकतात. विशेषतः अनावश्यक खर्च, घरगुती गरजा, आरोग्य, कुटुंब किंवा काही अचानक निर्माण झालेल्या परिस्थितींवर खर्च होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधीपासून आर्थिक नियोजन करून ठेवलं, खर्चावर नियंत्रण ठेवलं
आणि गुंतवणुकीत संयम ठेवला तर मोठा त्रास होणार नाही. या महिन्यात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, पैशाचा वायफळ खर्च टाळा. जे आवश्यक नाही ते पुढे ढकला. आवड आणि गरज यामधला फरक ओळखा. कारण जुलै महिन्यामध्ये आर्थिक नुकसानापेक्षा आर्थिक गळती जास्त होण्याची शक्यता आहे. म्हणजे मोठा धक्का नसेल, पण छोटे छोटे खर्च मिळून बजेट बिघडवू शकता. जर तुम्ही शेअर मार्केट, ट्रेडिंग, कमोडिटी, क्रिप्टो किंवा कोणत्याही जोखीम असलेल्या गुंतवणुकीमध्ये असाल, तर या महिन्यामध्ये मोठे ट्रेड करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतात. एखादी संधी आकर्षक वाटेल, पण प्रत्यक्षात त्यामध्ये जोखीम जास्त असू शकते. त्यामुळे या महिन्यामध्ये बचावात्मक भूमिका घ्या. पैसा जपणं हेच कमवण्याइतकंच महत्त्वाचं ठरेल. आता घरगुती सौख्य आणि कुटुंबाबद्दल बोलू. घरातील वातावरण पूर्णपणे मनासारखं असेल असं दिसत नाही. घरातील व्यक्तींबरोबर मतभेद, वाद, गैरसमज किंवा एखाद्या जुन्या विषयावरून तणाव निर्माण होऊ शकतो. काही वेळा तुम्हाला असंही वाटेल की घरातील लोक तुमची बाजू समजूनच घेत नाहीयेत आणि त्यांनाही तसं वाटेल की तुम्ही फारच थंड, दूर राहणारे आणि कठोर होत चालला आहात. चतुर्थ स्थानाशी संबंधित ग्रहमानामुळे घर, मानसिक शांतता, आईचं आरोग्य, घरातील वातावरण आणि वास्तूशी संबंधित विषय थोडेसे संवेदनशील राहतील. त्यामुळे या महिन्यामध्ये वास्तू, घर खरेदी, मोठी दुरुस्ती, स्थलांतर किंवा मालमत्तेशी संबंधित महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकललेलेच चांगले. घरात शांतता टिकण्यासाठी संवाद आवश्यक आहे. तुम्ही स्वतः शांत राहूनही आतून चिडचिड करत राहिलात तर त्याचाही उपयोग नाही. योग्य वेळी, योग्य शब्दात शांतपणे गोष्ट सांगणं आवश्यक राहील. वाद जिंकण्यापेक्षा घरातील शांतता जपणं हा या महिन्यातील महत्त्वाचा मुद्दा ठरू शकेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर हा महिना थोडासा नाजूक राहू शकतो. गैरसमजाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. एक बोललं जाईल आणि दुसरा अर्थ घेतला जाईल. संवादात अंतर ठरू शकतं. मतभेद, अपेक्षाभंग किंवा भावनिक दुरावा जाणवू शकतो. कुंभ राशीचा स्वभाव कधीकधी अतिशय स्वतंत्र आणि वैचारिक असतो. तुम्हाला स्पेस हवी असते, पण समोरच्या व्यक्तीला भावनिक उपस्थिती तुमची हवी असते. याच ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून नातेसंबंधामध्ये थोडी मृदुता आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट तर्कानं सोडवता येत नाही. काही नाती भावना समजून घेतल्यावरच टिकतात. गर्भवती महिलांनी या महिन्यामध्ये मानसिक तणावावर नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक आहे. कारण मनाचा ताण शरीरावर परिणाम करू शकतो. म्हणून अनावश्यक चिंता, वाद, राग किंवा भावनिक अस्थिरता टाळा. नियमित तपासणी, योग्य आहार आणि मानसिक शांतता या गोष्टींना प्राधान्य द्या. विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना चांगला राहील. अभ्यासात लक्ष लागेल. काही विषयांमध्ये प्रगती दिसेल. स्पर्धा परीक्षा किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना चांगलाच फायदा होऊ शकतो. मन विचलित होऊ देऊ नका. सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. आता वैवाहिक जीवनाबद्दल सविस्तर चर्चा करू. ज्या व्यक्ती विवाहित आहेत त्यांच्यासाठी हा महिना एकंदरीतच संयम ठेवण्याचा आहे. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धामध्ये जीवनसाथीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आधीपासून असलेल्या काही तक्रारी पुन्हा जाणवू शकतात किंवा अचानक एखादी आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. या महिन्यामध्ये काही वेळा तुमच्या दोघांमध्ये मतभेद होऊ शकतात. त्यामागचं कारण फार मोठंही नसेल, पण मानसिक तणावामुळे छोट्या गोष्टीही मोठ्या वाटू शकतात. तुमच्या मनामध्ये आधीपासून असलेला ताण, कामाचा दबाव किंवा परिस्थितीबद्दलची अस्वस्थता याचा परिणाम वैवाहिक जीवनावरती होऊ शकतो. त्यामुळे रागाच्या भरात बोलले गेलेले शब्द नात्यामध्ये दुरावा निर्माण करू शकतात. म्हणून या महिन्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. जीवनसाथी तुमचा विरोधक नाही. परिस्थिती कठीण आहे, पण तुमच्या दोघांनी मिळून तिचा सामना करायला हवा. संवाद, समजूतदारपणा आणि संयम या 3 गोष्टी जपल्या तर कोणताही मोठा प्रश्न निर्माण होणार नाही. आता या महिन्यातील सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात, ते म्हणजे करिअर आणि कार्यक्षेत्र.
करिअरच्या दृष्टीने हा महिना मोठे बदल करण्यासाठी योग्य नाही. नोकरी बदलणं, व्यवसायाची दिशा अचानक बदलणं, नवीन भागीदारी करणं किंवा भावनेच्या भरात मोठे निर्णय घेणं टाळा. सध्याची परिस्थिती जितकी आहे तितकी स्वीकारून त्यामध्येच उत्तम काम करण्याचा प्रयत्न करा. कुंभ राशीची एक खासियत म्हणजे तुम्ही ठराविक शिस्तीनं आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करता. या महिन्यात हीच पद्धत तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित ठरेल. प्रयोग करण्यापेक्षा अनुभवावर विश्वास ठेवा. नवीन मार्ग शोधण्यापेक्षा चालू मार्ग अधिक मजबूत करण्यावर भर द्या. कार्यक्षेत्रात काही वेळा तुम्हाला असंही वाटू शकतं की तुमच्या कामाची दखल घेतली जात नाही किंवा तुमच्या मेहनतीला योग्य न्याय मिळत नाही. पण ही परिस्थिती कायमस्वरूपी राहणार नाही. त्यामुळे निराश होऊन कामाची गुणवत्ता कमी करू नका, कारण जुलै महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. वरिष्ठांबरोबरचे वाद टाळा. सहकाऱ्यांशी अनावश्यक तुलना करू नका. कार्यालयीन राजकारणापासून शक्य तितकं दूर राहा. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि ते जर का केलं तर पुढे त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी नवीन आर्थिक जोखीम घेऊ नये. आधीचे व्यवहार व्यवस्थितपणे पूर्ण करणे, ग्राहकांचा विश्वास टिकवणे आणि आर्थिक शिस्त राखणं यावर भर द्या. हा महिना विस्तारापेक्षा स्थिरतेचा जास्त आहे. आता या महिन्यातील महत्त्वाच्या तारखांबद्दल बोलू. 4 जुलैच्या आसपास घरातील व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या छोट्या कारणामुळे मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शब्दांचा वापर जपून करा. 6 जुलैच्या आसपास गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच या काळात कोणतेही मोठे निर्णय, गुंतवणूक किंवा महत्त्वाचे व्यवहार टाळावे. 10 जुलैच्या आसपास विशेषतः महिला वर्गाने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील. थकवा, हार्मोनल तक्रारी किंवा मानसिक तणाव यांचा परिणाम जाणवू शकतो. 13 जुलै हा दिवस तुलनेने चांगला राहू शकतो. काही अपेक्षित लाभ मिळू शकतात. एखादे अडकलेले काम मार्गी लागू शकतं. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली असेल तर त्या संदर्भात काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की या महिन्यात मोठी जोखीम घ्यावी. 20 जुलै हा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. कार्यक्षेत्राच्या काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. नवीन जबाबदारी, नवीन संधी किंवा तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. या काळात घेतलेले संयमी निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. 29 जुलैच्या आसपास कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना बढती किंवा नवीन जबाबदारी, महत्त्वाच्या व्यक्तींचा विश्वास मिळू शकतो. करिअरमध्ये सकारात्मक कलाटणी देणाऱ्या काही घटना घडू शकतात. मात्र आनंदाच्या भरात घाईघाईने निर्णय घेऊ नका. प्रत्येक संधीचा नीट विचार करूनच पुढे जा. 14 जुलैची अमावस्या आणि 29 जुलैची पौर्णिमा या दोन्ही काळात विशेष सावधगिरी बाळगा. या दिवसांमध्ये मोठे आर्थिक व्यवहार, मालमत्तेशी संबंधित निर्णय, नोकरी बदल, नवीन भागीदारी किंवा कोणतीही मोठी कमिटमेंट शक्यतो टाळा. भावनिक प्रतिक्रिया न देता शांतपणे निर्णय घ्या. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गाशी जोडलेले असाल तर हा महिना तुमच्यासाठी अंतर्मुख होण्याचा आहे. ध्यान, जप, प्रार्थना, साधना किंवा गुरूंचं मार्गदर्शन तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. बाहेरची परिस्थिती पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसते, पण मन शांत ठेवणं हे मात्र आपल्या हातात नक्कीच असतं. एकंदरीतच पाहता जुलै 2026 हा महिना कुंभ राशीसाठी सावधगिरी, शिस्त आणि संयम यांचा आहे. ग्रहांची साथ मर्यादित असली तरी तुमचं नियोजन, तुमची बुद्धिमत्ता आणि संकटामध्ये शांत राहण्याची, योग्य दिशेने तुम्हाला घेऊन जाण्याची क्षमता तुमच्यामध्ये नक्कीच आहे.